तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच आहे की TETची एक्झाम जवळ आलेली आहे. तर आपण अजून एक क्वेश्चन पेपर कवर करण्याचा प्रयत्न करूया. तर आज आपण परिसर अभ्यास या विषयाचा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. तर आपण पहिला प्रश्न पाहूया. अजिंठा लेणी ही कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन 1 आहे जालना, ऑप्शन 2 आहे छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन 3 आहे बुलढाणा आणि ऑप्शन 4 आहे जळगाव. तर याचा बरोबर आन्सर आहे छत्रपती संभाजीनगर. तर आपण नंतरचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 122. खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण? ऑप्शन 1 शेतकरी, ऑप्शन 2 डॉक्टर, ऑप्शन 3 कुंभार, ऑप्शन 4 सराफ. तर त्याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन 2 डॉक्टर. ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग. पुढचा क्वेश्चन पाहूया. ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग हा डॅश डॅश असतो. तर त्याचं ऑप्शन आहेत 1 कमी जास्त, 2 सौम्य कमी, 3 मध्यम कमी, 4 कमी कमी. तर त्याचा योग्य आन्सर आहे मध्यम टू कमी. तर आपण पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न नंबर 124. थंड प्रदेशातील हिम हे डॅश डॅश असते. पर्याय 1 आहे पारदर्शक, पर्याय 2 आहे भरीव, 3 आहे एकसंध, 4 आहे अपारदर्शक. त्याचा योग्य आन्सर आहे एकसंध. तर पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 125. खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर ऑप्शन 1 आहे लोणी, ऑप्शन 2 आहे शोण, ऑप्शन 3 आहे तुंगभद्रा, ऑप्शन 4 आहे गोमती. तर त्याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन 2 शोण. तर पुढील क्वेश्चन पाहूया. ISRO हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर पर्याय काय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, पर्याय 2 इंडियन स्पेस रिझर्व ऑर्बिट, ऑप्शन 3 इंडियन स्पियर रिसर्च ऑर्गनायझेशन, ऑप्शन 4 इंडियन स्पियर रिसर्च ऑर्बिट. तर पहा मित्रांनो, ह्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. तर या टाईपच्या क्वेश्चनमध्ये पर्याय व्यवस्थित पाहिजे. तर याचं योग्य आन्सर आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तर आपण पुढील क्वेश्चन पाहूया. खालील पर्यायापैकी मृदेची सुपीकता कशामुळे कमी होते? तर त्याचं एक योग्य त्याचे पर्याय आहेत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असणे, पर्याय 2 वेगवेगळी पिके घेणे, पर्याय 3 मृदेचा pH हा 8पेक्षा जास्त असणे, मृदेचा pH हा 6 ते 8 दरम्यान असणे. तर पहा मित्रांनो, मृदेचा सुपीकता कमी होण्याची कारणं एक तर आपण आजकाल रासायनिक खतांचा वापर जास्त करत आहोत. तर रासायनिक खतांचा वापर जास्त करण्यामुळे मृदेची सुपीकता कमी होते किंवा एक पीक पुन्हा पुन्हा जर तुम्ही घेतला तर तेव्हाही मृदेची सुपीकता कमी होते. तर याचं योग्य आन्सर आहे वेगवेगळी पिके. तर याचं योग्य आन्सर आहे की वेगवेगळी पिके घेणे. तर आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 128. अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य डॅश डॅशच्या नियमाशी संबंधित आहे. तर पर्याय आहेत न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, 2 न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, 3 न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, 4 न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. तर याचं योग्य आन्सर आहे की न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. तर आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 129. आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो? तर पर्याय 1 आहे गोठलेला कार्बन डायऑक्साईड, 2 आहे गोठलेला कार्बन मोनोऑक्साईड, 3 आहे द्रवरूप नायट्रोजन आणि 4 आहे हायड्रोजन. तर त्याचं योग्य आन्सर आहे द्रवरूप नायट्रोजन. आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 130. रक्तातील अविद्राव्य स्नायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? तर पर्याय 1 आहे हिमोलिसिस पद्धत, पर्याय 2 अपकेंद्री पद्धत, पर्याय 3 डायलिसिस पद्धत, पर्याय 4 उध्वपात पद्धत. तर याचं योग्य आन्सर आहे डायलिसिस पद्धत. तर चला आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया.
हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची आपण पाहूया क्वेश्चन नंबर 131. हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलांमुळे घडते? 1 आहे विलयन बदल, 2 संघनन बदल, 3 आहे संप्लवन बदल, 4 आहे बाष्पीभवन बदल. तर त्याचं योग्य आन्सर आहे बाष्पीभवनातील बदलामुळे. तर बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालील संध्यांचे प्रकार व हाड यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी अयोग्य जोडीचा पर्याय कोणता? तर पहा, उकळीचा सांधा, बिजागरीचा सांधा, सरकता सांधा, उचलत सांधा, कोपर, मनगट, कवठी हाडे व खांदा. तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या. त्यापैकी योग्य आन्सर आहे पर्याय नंबर 4. तर बघा आपण पुढील क्वेश्चन पाहूया. 133. DOT ही उपचार पद्धत कोणत्या आजारासाठी वापरली जाते? तर DOT उपचार पद्धत ही ट्युबरक्युलोसिस यावरती वापरली जाते. यामध्ये ऑप्शनमध्ये काय काय पाहूया आपण. 1 आहे ऑप्शन कावीळ, 2 आहे विषम ज्वर, 3 आहे क्षयरोग आणि 4 आहे मलेरिया. तर याचं बरोबर आन्सर आहे मलेरिया. तर आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर किती आहे आपला? 134. खाली बांधकाम साहित्य व त्यांच्या मूळ स्रोत दिले आहेत, तर त्यातील विसंगत जोडी ओळखा. तर आपण पर्याय वाचूयात. वाळूपासून काच, मातीपासून विटा, कास्यापासून लोखंड आणि चुनखडीपासून सिमेंट. तर पहा, वाळूपासून काच हे बनवली जाते काय? तुम्ही पहा, मातीपासून विठी बनवली जाते, कास्यापासून लोखंड, चुनखडकापासून सिमेंट. तर याचं बरोबर आन्सर आहे वाळूपासून काच. तर आपण पुढील क्वेश्चन पाहूया. जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना काय म्हणतात? तर पर्याय आहेत रची नलिका, पर्याय 2 रचिकलिका, पर्याय 3 रुचिकर्णिका, पर्याय 4 स्वाद नलिका. त्याचं योग्य आन्सर आहे रुचिकर्णिका. तर आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर किती आहे आपला? 136. छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी याची अयोग्य जोडी कोणती? आपण पर्याय पाहूया. पायदळातील अधिकारी नूरबेग, अरमारदारातील अधिकारी मोहम्मद कुली खान, स्वराज्यातील सरदार सिद्दी हिलाल, शिवकालीन वकील काजी हैदर. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 अरमारदारातील अधिकारी मोहम्मद कुली खान. तर आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 137. रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी स्थिरबुद्धी या विशेषणाचा वापर कोणत्या संदर्भाने केला आहे? कोणाच्या संदर्भाने केला आहे हा क्वेश्चन आहे. तर त्याचं योग्य आन्सर आहे पर्याय आपण पहिले पाहूया. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, छत्रपती शिवाजी महाराज. तर याचं योग्य आन्सर आहे छत्रपती शिवाजी महाराज. आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 138. रामायण याचा संबंध त्यांनी रामानंद सागराशी दिलेला आहे. तर भारत एक खोज याचा संबंध विचारला आहे. पर्याय आहेत श्याम बेनेगल, B.R. चोप्रा, बासू चॅटर्जी, गोविंद निहलानी. तर त्याचं योग्य आन्सर आहे B.R. चोप्रा. चला आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 139. भारतात हैदराबाद संस्थानचे विलिनीकरण विरोध करणारी संघटना कोणती? पर्याय 1 आहे हैदराबाद स्टेट काँग्रेस, कर्नाटक परिषद, रझाकार आणि आंध्रा परिषद. तर त्याचं योग्य आन्सर आहे हैदराबाद स्टेट काँग्रेस. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 1991 या वर्षात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या? आर्थिक उदारीकरणाला सुरुवात, सोव्हिएट युनियनचे विलिनीकरण, जागतिक शीतयुद्धाला सुरुवात. तर त्याचं योग्य आन्सर आहे आर्थिक उदारीकरणास सुरुवात. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 141. आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणाच्या कारभाराचा काळ मानला जातो? पर्याय काय? सरंजामदार व संस्थानिक, भांडवलदार व ब्रिटिश, सामंत ब्रिटिश, संस्थानिक व ब्रिटिश. तर त्याचं योग्य आन्सर आहे संस्थानिक आणि ब्रिटिश.
तर आपण पुढील क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते? पर्याय 1 आहे किशोर, 2 आहे किलबिल, 3 आहे जीवन शिक्षण आणि 4 आहे शिक्षण संक्रमण. तर त्याचा योग्य आन्सर आहे किलबिल. चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 143. स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खालील पर्यायापैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? पर्याय 1 आहे चितगाव शस्त्रागारातील हल्ला, पर्याय 2 रेल्वेतून नेण्यात जाणाऱ्या सरकारी खनिजाची लूट, पर्याय 3 हावरा सिरपूर प्रकरण, पर्याय 4 सेंट्रल असेंब्ली बॉम्ब केस. तर त्याचा योग्य आन्सर आहे चितगाव शस्त्रागारावरील हल्ला. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. संस्थान संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावा या टोपण नावाने वर्तमानपत्र व्यंगचित्र कोणी काढले? तर पर्याय 1 आहे आर के लक्ष्मण, पर्याय 2 सुधीर तेलंग, पर्याय 3 प्रबोधन कारके शिव ठाकरे, पर्याय 4 बाळासाहेब ठाकरे. त्याचा योग्य आन्सर आहे आर के लक्ष्मण. आपण पाहूया. राज्यसभा हे कोणते सभागृह नाही? वरिष्ठ, द्वितीय, कनिष्ठ व कायमस्वरूप. तर त्याचं योग्य आन्सर आहे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह नाही आहे. तर लोकसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. तर आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 146. खालील पर्यायापैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत? पर्याय निवडणूक आयोग, पर्याय 2 पंतप्रधान, पर्याय 3 राज्यपाल, पर्याय 4 उपराष्ट्रपती. त्याचे योग्य आन्सर आहे निवडणूक आयुक्त. आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन आहे आपला 147. खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? 500 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या 2 किंवा अधिक गावांसाठी गट ग्रामपंचायत असते. पर्याय 2 प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक आहे. पर्याय 3 ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतात. पर्याय 4 ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी सरपंचावर असते. तर त्याचा आन्सर आहे बरोबर ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. तर आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन आपला 148. सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते? पर्याय 1 आहे खारे वारे, पर्याय 2 हंगामी वारे, पर्याय 3 पर्वतीय वारे, पर्याय 4 ग्रहीय वारे. तर त्याचं योग्य आन्सर आहे खारे वारे. आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते? तर पर्याय 1 आहे कोरडे, 2 उष्ण, 3 दमट, 4 थंड. त्याचं योग्य आन्सर आहे दमट. तर आपण आपला शेवटचा क्वेश्चन पाहूया. इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले, तर त्यांनी कोणत्या अध्ययन पद्धतीचा वापर केला? पर्याय 1 आहे सहल पद्धती, पर्याय 2 प्रवास पद्धती, पर्याय 3 निरीक्षण पद्धती, पर्याय 4 दिनदर्शक पद्धती. तर त्याचा योग्य आन्सर आहे सहल पद्धती. तर हा आपण आज परिसर अभ्यास या विषयावर क्वेश्चन पेपर पाहिला. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मराठी किंवा तुमचा इंग्लिशचा क्वेश्चन पेपर करूया. ओके गाईज, थँक्यू.